राघव चड्डाने बीजेपीमध्ये काल प्रवेश केला. या गोष्टीपेक्षा जास्त इंटरेस्टिंग गोष्ट कोणती असेल ना, तर ती म्हणजे अशोक कुमार मित्तल या माणसाने बीजेपीमध्ये प्रवेश केला. ज्यावेळेस आम आदमी पार्टीने राघव चड्डाला डेप्युटी लिडरच्या पदावरून काढून टाकलं होतं ना, त्यावेळेस आम आदमी पक्षाचे भरोसेमंद अशोक कुमार मित्तल या माणसाला आम आदमी पार्टीने डेप्युटी लिडरचं पद दिलं. पण डेप्युटी लिडरचं पद दिल्याच्या 2-3 दिवसांनंतरच अशोक कुमार मित्तलवरती ईडीची रेड पडते. आता ईडीची रेड पडल्याच्या नंतर काल अशी न्यूज येते की राघव चड्डा सोबत अशोक कुमार मित्तल याने सुद्धा बीजेपीमध्ये प्रवेश केलाय. म्हणजे आता अशोक कुमार मित्तलवरती ईडीची रेड पडलेली, आता बीजेपीमध्ये गेल्याच्या नंतर काय होणार? वॉशिंग मशीनमध्ये घातलं जाणार, त्याला क्लीन केलं जाणार आणि पक्षप्रवेश केला जाणार. ही आहे सध्याची कंडिशन. म्हणजे राघव चड्डाने बीजेपीमध्ये प्रवेश केला ही जास्त शॉकिंग न्यूज नाही. तर शॉकिंग न्यूज कोणती? आम आदमी पार्टीने राघव चड्डाला काढून अशोक कुमार मित्तलवरती भरोसा दाखवला, पण ईडीची रेड पडल्यामुळे अशोक कुमार मित्तलने आपला डच्चू देऊन बीजेपीमध्ये प्रवेश केला. ही आहे सध्याची रिॲलिटी. धन्यवाद.